प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. सर्वांना सलाम. धन्यवाद देऊ या वेळेकरता, समयाकरता की ख्रिस्ताने पुन्हा एकदा आपणास एकत्र आणलं. होय, पुन्हा एकदा आजची संध्या, आजचा दिवस दाखवला आणि या दिवसामध्ये पुन्हा एकदा एकत्र आणलं. त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, कारण की तो धन्यवादित परमेश्वर आहे आणि पुन्हा एकदा त्याने आपणास एकत्र आणलं. स्तोत्रसहिता 136 याचं 11 वचन काय म्हणतं पा, ज्याने मिजरी लोकातून इस्रायल लोकांस बाहेर आणले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिजरी लोकातून इस्रायल लोकांना बाहेर आणलंय त्याची, पहा, त्याची दया सनातन आहे. ज्याने मिजरी लोकातून इस्रायल लोकांना बाहेर आणले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. कोणाचे उपकार स्मरण करा? त्या देवाचे उपकार स्मरण करा ज्याने शत्रूंच्या तावडीतून इस्रायल लोकांना बाहेर काढलं. होय, आज तुम्ही कुठल्या बंधनात असाल, आज आपण कुठल्या बंधनात असू, तर त्या बंधनातून बाहेर पडण्याकरता त्याचे उपकार स्मरण करा, प्रार्थना करा, आस्था धरा, पश्चाताप करा, वचन बोला. परमेश्वर तुमच्या बंधनातून सोडवणारा असा तो आहे. त्याची दया सनातन अशी आहे. त्याची दया सनातन आहे. अशा सर्व गोष्टीतून तो सोडवणारा असा परमेश्वर आहे. इस्रायल लोकांना मिजरी लोकांच्या तावडीतून सोडवलं. आज तुम्ही ज्या बंधनात असाल, परमेश्वर त्या बंधनातून आपणास सोडवेल. प्रेज द लॉर्ड. या आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याच्या नावाची स्तुती करू आणि एक छोटीशी प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि त्यानंतर देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, इथून पुढच्या सर्व गोष्टी तुझ्या हातात देतो. येणारं वचन, वर्शिप, ख्रिस्ताला तू आशीर्वादित कर आणि आशीर्वादित करशील. आम्हाला ख्रिस्तामध्ये विश्वास आहे. येणारी सर्व अडखळणं ख्रिस्तामध्ये तू घालवून टाक आणि होय, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये प्रत्येकाला तू ऐक राखणार असं तू बनव. आज प्रार्थना करत असेल त्यांच्या प्रार्थना ख्रिस्तामध्ये तुझकडे पोहोचू दे. आम्ही दिवसभर काल रात्रीपासून ज्या चुका कळत नकळत केल्यात, विचाराने केल्या, त्या सर्व चुकांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखलीत त्यांना आम्ही प्रभूच्या क्षमा करतो. येणारं वचन, वर्शिप, ख्रिस्ता तू आशीर्वादित करशील आम्हाला ठाऊक आहे. म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ याकरता की तू धन्यवादित आहे आणि सर्व संकटातून, सर्व अडचणीतून सोडविणारा असा तो परमेश्वर आहे. होय, तो सर्व परिस्थितीतून सोडविणारा असा तो परमेश्वर आहे. ज्या परिस्थितीत आज, ज्या बंधनात आहात, त्या बंधनात प्रार्थना करा, वचन बोला. परमेश्वर त्या परिस्थितीतून काढेल. प्रेज द लॉर्ड. या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि देवाची स्तुती करू. कोण हरिल मम पाप तुझ बिन, कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन, कोण हरिल संताप. ध्यान धारणा जप तप अवघा, ध्यान धारणा जप तप अवघा. निष्फळ झाला व्याप तुझ बिन, कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन, कोण हरिल संताप. विद्या कुल धन सकल साधने, विद्या
कुलधन सकल साधने, झाला केवळ शाप तुझ बिन कोण हरिल संताप, कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप, मित्र बंधू जननच एकामा, मित्र बंधू गणनच एकामा, जननी किंवा बाप तुझ बिन कोण हरिल संताप, कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप, मज पतितास्तव कवन भरू दे, मज पतितास्तव कवन भरू दे, न्यायाचे माप तुझ बिन कोण हरिल संताप, कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप, गळ्यातला हा कुणी काढावा, गळ्यातला हा कुणी काढावा, मोह भयंकर साप तुझ बिन कोण हरिल संताप, कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप, ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते, ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते, पहा स्वार्थीवर विश्वास कोण ठेवला, यशाया म्हणतो स्वार्थीवर विश्वास कोण ठेवला, ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते. एशकल मध्ये सांगितले की परमेश्वर म्हणतो, पहा तुझे बंधू दरवाजाशी कान लावून बसले आहेत, चला आपण पाहू आज कुठला संदेश आहे, आज कुठलं मधुर वचन आहे. पहा देवाचं वचन सांगते की ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते. यशाया म्हणाला की सुवार्तेवर विश्वास कोण ठेवला, कोणी ठेवला. परमेश्वर म्हणतो मी आवाज दिला पण त्यांनी कोणी ओ दिला नाही, मी आवाज दिला तिथे कोणी नव्हतं. ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते, ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते, माझा करून विलाप तुझ बिन कोण हरिल संताप, कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. पापहरण करणारा ख्रिस्त. उपासना संगीत 222. देवाला धन्यवाद देऊ. परमेश्वराने आजचा दिवस दाखवला त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. याकरता आपण नेहमी त्याच्या दाखवलेल्या दिवसामध्ये त्याच्या प्रीतीमध्ये आनंदी असलो पाहिजे. या आपण अजून एक गीत प्रभूला सादर करूया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण की तो धन्यवादित परमेश्वर आहे हे आपणास ठाऊक आहे. आपल्या मुखातून ओठाचे अर्पण त्याला सादर करणारे आपण असलो पाहिजे. देवाच्या नावाचा जय जयकार करू, त्याच्या नावाला स्तुती अर्पण करू. पहा परमेश्वर महान आहे. परमेश्वराची स्तुती करणं, त्याच्या वचनात राहणं हे आपल्या अंगी गुण असलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये हे अंगी गुण असले पाहिजेत की आपण त्याच्या प्रार्थनेमध्ये त्याच्या विश्वासामध्ये चाललेले असे असलो पाहिजे. ओ जय जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार जय जयकार करे, वो है हमारा राजा राजा
दुख संकट से बचाता बचाता, वो है हमारा राजा राजा। दुख संकट से बचाता बचाता, हम पर अपनी करुणा करता और करता उपकार। क्यों ना उस पर तन मन हारे, दे अपना अधिकार। ओ जय जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार जय जयकार करे। उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी ना गिरेगा गिरेगा। उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी ना गिरेगा गिरेगा। चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो अकाल, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार। हो जय जयकार जय जयकार करे, हो जय जयकार जय जयकार करे। स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन। स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन। आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए। सारी सृष्टि उसकी रचना, उसका ही है प्रताप। ओ जय जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार जय जयकार करे। वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता। वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता। हम पर अपनी करुणा करता और करता उपकार। क्यों ना उस पर तन मन हारे, दे अपना अधिकार। हो जय जयकार जय जयकार करे। धन्यवाद द्या परमेश्वराच्या नावाला आणि सर्व परिस्थितीत देवाचा जय जयकार करणारे बना। जेव्हा तुम्ही जय जयकार करता, आपले हात ख्रिस्ताच्या नामाने पित्याकडे उंचवता, तुमची सर्व बंधनं सर्व गोष्टी ज्या तुम्हाला प्रतिकूल अशा वाटतात, त्या सर्व बदलणारा तो परमेश्वर आहे। आत्ताच आपण सुरुवातीला वचन वाचलं पहा, स्तोत्रसंहिता 136 पहा। ज्याने मिस्री लोकातून इस्रायल लोकांस बाहेर आणले, त्याचे कारण त्याची दया सनातन आहे। ज्याने मिस्री लोकातून इस्रायल लोकांना बाहेर आणले, कारण त्याची दया सनातन आहे। त्याची दया सनातन आहे, ती न संपणारी अशी आहे। परंतु विपत्ती पाहून संकट पाहून आपला विश्वास डळमळीत होऊ देऊ नका। आपला विश्वास डळमळीत होऊ देऊ नका। ती परिस्थिती बदलणारा, सर्व संकटातून बाहेर काढणारा तो परमेश्वर आहे। याकरता आपल्या मुखातून तो जय जयकार, ती आराधना, ती स्तुती, ते वचन, नित्य नियम आपल्या जीवनी तो पाळा। आपल्या जीवनातून तो नित्य नियम पाळा। सर्व विपरीत परिस्थितीमध्ये देवाचा जय जयकार करणारे बना। प्रेज द लॉर्ड। या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि अजून एक गीत प्रभूला सादर करूया।
प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, मेरे प्यारे मसीहा। दिल की गहराई से दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू, हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू। तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं, तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं, तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू, हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू। कितना मधुर है तेरा वचन, भर रात मेरे दोनों नयन, दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। कितना मधुर है तेरा वचन, भर रात मेरे दोनों नयन, दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू, हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, मेरे प्यारे मसीहा। हाँ हालेलुया, हाँ हालेलुया, हाँ हालेलुया, हाँ हालेलुया। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पाहते जिवंत परमेश्वराला धन्यवाद देतो यावेळी करता समय करता इथून पुढची सर्व गोष्ट सर्व वचन ख्रिस्ताव तुझकडे देतो। येणाऱ्या वचनामध्ये ख्रिस्ताव तू आशीर्वादित कर आणि होय जेवढे ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये तू आशीर्वाद ख्रिस्ताव तू पेर।
ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. हे आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, स्तुती करू की त्याने आपणास एक सुंदरशी वेळ दिली. आणि या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण देवाचं वचन ख्रिस्तामध्ये ऐकणार आहोत आणि त्या वचनाद्वारे त्याचा आत्मिक मन्ना पुन्हा एकदा आपल्या जीवनी स्वीकारणार आहोत. पहा, आपण आत्ताच वचन वाचलं, स्तोत्रसंहिता 136 11 वचन. ज्याने मिस्री लोकातून इस्रायल लोकांस बाहेर आणले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. होय, परमेश्वराची दया सनातन आहे, ती न संपणारी आहे. मिस्री लोकांच्या तावडीतून इस्रायल लोकांना परमेश्वराने मोशेद्वारे बाहेर आणले. समुद्र अफाट असा होता. समुद्र कसा होता? अफाट होता. मागे मिस्री लोक होते आणि मधी इस्रायल लोक आणि मोशे होता. जेव्हा सर्व 40 वर्ष त्या अरण्यातून परमेश्वराने चाललं, तेव्हा परमेश्वराचा आधारस्तंभ, दीपस्तंभ त्यांच्या मागे आणि पुढे होता. आज असेच काही संकट, असेच काही अडचणी आपल्या मागे असतील, पुढे असतील, समोर असतील. पहा, गोल्याच्या समोर जेव्हा दावीद उभा होता, तो सुद्धा बलाढ्य होता. दाविदापेक्षा तो काय होता? बलाढ्य असा होता. पण दाविदाने त्या गोल्यातेकडे पाहिलं नाही. आज या सर्व परिस्थितीमध्ये, सर्व विपरीत परिस्थितीमध्ये, अंधकारमय परिस्थितीमध्ये जेव्हा निंदा होतात, त्रास होतो, सर्व बाजूनी संकट अशी घेरली जातात, तेव्हा आपला विश्वास कुठे असतो? प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण हाच आत्मिक बोध वचनाद्वारे ख्रिस्तामध्ये ऐकणार आहोत की या सर्व परिस्थितीमध्ये आपण कोणावर विश्वास ठेवून राहावं आणि स्थिर कसं राहावं. परिस्थिती आजूबाजूची सर्व विपरीत आहे, सर्व बाजूने घेरलेले आहात, पण ख्रिस्तामध्ये तुम्ही त्याच्या संरक्षणामध्ये आहात. हा विश्वास आपल्या ठाई ठेवा. ख्रिस्तामध्ये, त्या रक्तामध्ये तुम्ही शुद्ध केलेले आणि त्याच्या संरक्षणामध्ये, नीतिमत्वरूपी उरस्तरानामध्ये तुम्हाला परमेश्वराने पांघरून घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, आजूबाजूला अनेक तटबंदी असेल, अनेक विपरीत अशी परिस्थिती असेल, पण अशा सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर त्याच्या वात्सल्याने तुम्हाला राखतो. परमेश्वर त्याच्या वात्सल्याने जी प्रीती त्याने त्याच्या पुत्रामध्ये केली, त्या प्रीतीमध्ये राखणारा तो पिता आहे. आजूबाजूची सर्व विपरीत परिस्थिती, द्वेषदायक परिस्थिती, निंदा करणारी परिस्थिती, तुमच्यासाठी झगडणारे, तुमच्या संगती झगडणाऱ्या लोकांकडे, झगडणाऱ्या परिस्थितीकडे पाहणारे बनू नका. देवाने जी प्रीती ख्रिस्तामध्ये आपल्यावर केली, त्या प्रीतीवर विश्वास ठेवणारे, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, त्या जिवंत पित्यावर विश्वास ठेवणारे बना. आजूबाजूला किती मोठी तटबंदी निर्माण झाली तरी त्याच्या वात्सल्यावर विश्वास ठेवा, त्याच्या प्रेमावर, ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवा. कारण की देवाचं वचन सांगतं, त्याने मला तटबंदीच्या शहरात ठेवून आपल्या वात्सल्याचे कौतुक दाखविले आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, परमेश्वराचं वचन सांगतं की त्याने मला तटबंदीच्या शहरामध्ये ठेवून मला वात्सल्य दाखवलं आहे. परमेश्वराचं वात्सल्य अशाच परिस्थितीमध्ये उदयास येतं. अशाच परिस्थितीमध्ये त्याची प्रीती जयस्तव करणारी अशी आहे. अशाच परिस्थितीमध्ये त्याची प्रीती जय देणारी आहे. ख्रिस्ताचं जीवन पहा, आधीच्या संदेष्टांचं जीवन पहा, मोशेचं जीवन पहा, यशायाचं पहा, इर्मयाचं पहा, नेहम्याचं पहा, दानियेलाचं पहा, योसेफाचं पहा, अब्राहमाचं पहा, इसाकाचं पहा, याकोबाचं पहा. सर्व परिस्थिती विपरीत अशी होती.
प्रेज द लॉर्ड. आणि येणारी परिस्थिती, आजची परिस्थिती विपरीत असणार आहे, ती अनुकूल नसणार आहे. पण अशा सर्व तटबंदीमध्ये, परमेश्वराच्या वात्सल्यामध्ये, ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये तुम्ही पांघरून घेतलेले, त्यामध्ये झाकलेले असे आहात. प्रेज द लॉर्ड. अशा सर्व तटबंदीच्या शहरामध्ये परमेश्वराचं वात्सल्य कौतुक दाखवणार असं आहे. देवाचं वचन सांगतं, त्याने मला तटबंदीच्या शहरात ठेवून आपल्या वात्सल्याचे कौतुक दाखविले आहे. प्रेज द लॉर्ड. याकरता समोरची परिस्थिती विपरीत आहे, निंदा करणारे असतील, झगडणारे असतील, या लोकांसंगती, या परिस्थिती संगती झगडून, शाब्दिक युद्ध करून आपला वेळ, समय वाया घालू नका. प्रेज द लॉर्ड. या सर्व परिस्थिती संगती झगडून आपला वेळ वाया घालू नका. देवाच्या प्रीतीमध्ये पाया घातलेले, वाढत असलेले असे बना. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये त्याच्या वात्सल्यावर विश्वास ठेवा, देवाच्या प्रीतीवर विश्वास ठेवा. त्या प्रीतीमध्ये तुम्ही पांघरून घेतलेले, झाकलेले असा आहात. त्याची कृपा तुमच्यावर झालेली आहे. देवाने ख्रिस्तामध्ये तुमच्यावर प्रीती केलेली आहे. तुम्ही त्या प्रीतीमध्ये आहात. असे सर्व झगडणारी परिस्थिती, असे सर्व तटबंद गळून पडतील, कारण की त्याचे वात्सल्य तुमच्यामध्ये आहे. त्या वात्सल्यामध्ये तुम्ही आहात. हे देवाचं वचन स्पष्ट सांगतं. काय सांगतं? की सर्व तटबंदीच्या शहरामध्ये ठेवून आपल्या वात्सल्याचं कौतुक तू दाखविले आहे परमेश्वरा. सर्व तटबंदीच्या शहरात ठेवलं आहे, पण अशा सर्व परिस्थितीत तुझं वात्सल्याचं कौतुक जिवंत परमेश्वरात तुम्हाला दाखवलं आहे. आणि होय, ख्रिस्तामध्ये त्याने ती प्रीती दाखवली आहे. सर्व विपरीत परिस्थितीमध्ये त्याची प्रीती विजयशाली तुम्हाला जयस्त करत नेईल. या आपण या संदेशाकडे जाऊया. प्रेज द लॉर्ड. पहा, तुमच्या जवळची परिस्थिती विपरीत असेल, झगडणारे भरपूर असतील, पण या संगती उलट झगडणारे, निंदेबद्दल निंदा करणारे, शापाबद्दल शाप देणारे बनू नका. यात वेळ वाया घालू नका. तर समय, तुमचा समय त्याच्या प्रीतीमध्ये वाढण्याकरता, प्रार्थनेमध्ये वाढण्याकरता, वचनात वाढण्याकरता व्यतीत करणारे बना. प्रेज द लॉर्ड. पहा, इफिस्करास पत्र 6 अध्याय, हे वचन खूप वेळा ऐकलं असेल. आज पुन्हा एकदा ऐकूया आपण. इफिस्करास पत्र 6 अध्यायामध्ये 10 ते 12 वचनामध्ये वचन काय सांगतं? इफिस्करास पत्र 6 अध्याय 10 ते 12 वचन. आता इतके सांगणे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. सैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकावयास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा. कारण की आपले युद्ध रक्तमांसांबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार, अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातले दुरात्मा समूह याबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या समोर जी झगडणारी परिस्थिती आहे, तुमच्या संगती युद्ध करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तुमच्यावर निंदा करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्या मागे खेळणारे दुरात्मे तुम्हाला ठाऊक नाही. याकरता आपलं युद्ध रक्तमांसांबरोबर नाही, देवाचं वचन सांगतं. एकमेकांबरोबर झगडणं, शाब्दिक युद्ध आपल्या जीवनातलं थांबवा. त्याच्या मागे जे दुरात्म्याचे समूह आहे, त्याला जर तुम्हाला हरवायचं असेल तुमच्या जीवनातून, तर देवाच्या शस्त्र सामग्रीमध्ये संपूर्ण असे बना. ती आत्मिक शस्त्र सामग्री, विश्वासरूपी ढाल, वचनाची तलवार तुमच्या हाती पकडलेले असे बना. अशा सर्व तटबंदीमध्ये, अशा सर्व विपरीत परिस्थितीमध्ये, अशा सर्व झगडणाऱ्या परिस्थितीमध्ये परमेश्वर त्याच्या वात्सल्याद्वारे तुम्हाला झाकून घेईल. जेव्हा तुम्ही त्याच्या समागमे राहता आणि त्या सर्व झगडणाऱ्या परिस्थिती, तटबंद खाली पडण्याकरता प्रार्थना, वचनात राहताना प्रयत्न करता. प्रेज द लॉर्ड.
तुम्ही जर असे तटबंदी संगती झगडत आहात, निंदेबद्दल, रागाबद्दल, तुमच्या युद्ध करणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही युद्ध करत आहात, शाब्दिक युद्ध करत आहात, ते सर्व प्रयत्न निष्फळ आहेत. त्यातून काही फळ निघणार नाही. त्यातून काहीही फळ निघणार नाही, त्यातून काही उत्तर निघणार नाही. कारण की तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर आकाशातल्या दुरात्म्याचा समूह याच्या संगती आहे. आज तुमची परिस्थिती जर अशी असेल, शाब्दिक युद्ध असतील, अनेक जण तुम्हाला तुमची संगती युद्ध करत असतील, तुमच्या समोर तटबंदी असेल, तुम्ही घेरले गेलेले असाल, तर त्या संगती शाब्दिक युद्ध करणारे, त्या संगती झगडणारे बनू नका. पुन्हा पुन्हा मी वचन प्रभूमध्ये ख्रिस्तामध्ये विदित करत असतो, सांगत असतो की पहा, इफिसकरास पत्र 6 अध्याय 10 ते 12 वचन पुन्हा एकदा वाचू. वचन सांगतं की आता इतके सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. हे वचन आत्मिक आहे. काय सांगतं आत्मिक अर्थ? तुम्ही झगडून, तुम्ही युद्ध करून, शाब्दिक युद्ध करून तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. आज तुमच्या समोर जी तटबंदी आहे ती तुम्हाला पाडायची आहे. तुमच्या समोर युद्ध करणारे आहेत, निंदा करणारे आहेत, त्रास देणारे आहेत, या सर्वांवर तुम्हाला विजय मिळवायचा आहे. तुम्ही कुठेतरी घेरले गेलेले आहात, अशा तटबंदीच्या शहरामध्ये अडकलेले आहात, तर देवाच्या वात्सल्यामध्ये या. त्याच्या आत्मिक शस्त्र सामुग्री धारण केलेले असे बना. त्याच्या आत्मिक शक्तीमध्ये प्रबळ बना. या देवाच्या समागमे सोडा ते शाब्दिक युद्ध, सोडा ते युद्ध करणं, सोडा ते झगडणं, मागे वळा. असे मार्ग चुकीचे आहेत. त्या मार्गातून काहीही फळ मिळणार नाही. निष्फळ आहेत त्या गोष्टी. पौल सांगतो पहा, शाब्दिक युद्ध करू नका, कारण की ऐकणाराचा नाश होतो. झगडण्यावर झगडू नका, निंदा करण्यावर निंदा करू नका. तर देवाच्या समागम या, त्याच्या प्रीतीमध्ये या. त्याचं वात्सल्य अमोल आहे. त्याच्या वात्सल्यात झाकलेले बना. त्याचं वात्सल्य प्रीती तुम्हाला विजय मिळवून देईल. त्याचा आत्मा, पवित्र आत्मा, ती सर्व तटबंद तुमच्या जीवनातून काढून टाकेल, खाली पाडेल, आणि ख्रिस्ताची प्रीती आपल्या सर्वांच्या ठाई विजयशाली बनेल. प्रेज द लॉर्ड. हे ते आत्मिक आहे, हे आत्मिक बोध आहे. तुम्ही झगडून फळ मिळणार नाही. प्रयत्न करा, पण प्रार्थनेद्वारे, वचनाद्वारे आणि त्याच्या आत्मिक शस्त्र सामुग्रीद्वारे. सैतानाच्या कुयुक्तीपुढे टिकाव्यास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाच्या संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. अशी सर्व विपरीत परिस्थिती असताना, तुमच्यासाठी झगडणारे असताना, तुमच्यासमोर गर्दी असताना, तुमच्यासमोर तटबंदी असताना, तुम्हाला ते खाली पडायचं, त्याच्यावर जय मिळवायचं आहे, तर परमेश्वराच्या आत्मिक शस्त्र सामुग्री धारण करून परिपूर्ण असं तुम्हाला बनावं लागेल. कारण की त्याच्या मागे खेळणारी ती सर्व अंधकाराच्या गोष्टी आहेत. तुमच्या वाटा का अडवल्या जात आहेत? आपल्याला असं वाटतं की ते समोरच्या मनुष्यमासंगती युद्ध करत आहे, समोरच्या माणसासंगती तुमचं युद्ध आहे. तुमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नाही, तर आकाशातल्या दुरात्म्या संगती, त्या सैताना संगती, त्याच्या कुयुक्त्या संगती तुमचं युद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, ही वचन आपल्याला आत्मिक बोध देतात की ती सर्व शस्त्र सामग्री धारण करा. कारण की आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार व अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातले दुरात्म्याचा समूह याबरोबर आहे. कुठल्या मनुष्यासंगती नाही, कुठल्या रक्तमांसाबरोबर तो आपलं युद्ध नाहीये, तर दुरात्मे, अधिकारी, सत्ता, त्यांचा समूह यांच्या संगती आहे. तुमच्या जीवनात कुठला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तो समजत नाही, त्याचं सोल्युशन, त्याचा उपाय काय आहे. कोणीतरी तुम्हाला निंदा करत आहे, त्याची उलटून तुम्ही निंदा करत आहात, तर ते निष्फळ प्रयोग आहेत, ते निष्फळ प्रयत्न आहेत. त्यातून काही फळ मिळणार नाही. जकर्याच्या पुस्तकात 4 अध्याय, आय थिंक, त्यामध्ये वचन आहे. परमेश्वर म्हणतो, बलाने नाही, पराक्रमाने नाही, माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल.
होय, त्याच्या आत्म्याद्वारे परिपूर्ण झाल्याशिवाय, वचनामध्ये परिपूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला यशप्राप्ती, जय मिळणार नाही. कारण की तुम्हाला माहित नाही त्याच्या मागे खेळणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत. तुमच्या समोर आलेले प्रॉब्लेम, तुमच्या समोर आलेले प्रश्न, तटबंद्या, निंदा, कलह, मत्सर, युद्ध कशामुळे चालू आहे ते आपल्या जगिक डोळ्याने दिसत नाही. त्याकरता आत्मिक डोळे उघडण्याकरता प्रार्थना करा, पवित्र आत्मा मिळण्याकरता प्रार्थना करा, वचनाद्वारे ती शस्त्र सामुग्री मिळण्याकरता प्रार्थना करा, त्याच्या समागमी राहा, त्याच्या वात्सल्याने पांघरून घेतलेले असे ख्रिस्तामध्ये बना. प्रेज द लॉर्ड. तटबंदी असलेल्या शहरामध्ये त्याच्या वात्सल्याचं त्यांनी कौशल्य दाखवलं, देवाचं वचन सांगतं. अशा सर्व तटबंदीमध्ये जेव्हा तुम्ही पडता, जेव्हा त्याच्या समागमे येता, तेव्हा त्या सर्व तटबंदी शहरामध्ये, अशा सर्व तटबंदी परिस्थितीमध्ये परमेश्वराचं वात्सल्य तुम्हाला कौशल्य दाखवेल. प्रेज द लॉर्ड. अशक्य अशा गोष्टी तुम्हाला शक्य करून देतील. पहा, उपदेशक याचा 10वा अध्याय 1 ते 4 वचन काय म्हणतात. उपदेशक याचा 10वा अध्याय 1 ते 4 वचन आपण फास्ट घेऊया. उपदेशक याचा 10वा अध्याय यातलं 1 ते 4 वचन काय म्हणतात पहा. त्यातलं आपण 2रं आणि 4थं वाचू. शहाण्याचे मन उजवीकडे पण मूर्खाचे मन डावीकडे असते. मूर्ख आपल्या बुद्धीशी फारकत करून वाटेने चालला असता तो त्याला म्हणतो, ज्याला त्याला म्हणतो तू मूर्ख आहेस. पहा, मूर्ख कसा असतो. देवाचं वचन सांगतं की मूर्ख आपल्या बुद्धीशी फारकत करून वाटेने चालत असता जो त्याला, पहा, तो ज्याला त्याला म्हणतो तू मूर्ख आहेस. तुझवर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नको, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुमच्यावर अशी नाराजीची परिस्थिती असते, झगडणारी परिस्थिती असते, देवाच्या समागमी राहा, शांत राहा, त्याच्या प्रीतीने पांघरून घेतलेले बना. स्पष्ट वचन सांगते की तुझवर अधिपतींचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नको, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात. तुमच्या समोरची परिस्थिती बदलावी असं तुम्हाला वाटत असेल, आणि अशी परिस्थिती असेल जिथं काम करत असेल, तुमचे अधिकारी सुद्धा तुमच्या नाराज असतील, तुमची परिस्थिती नाराजीची आहे, तटबंदी आहे, अनेक विचित्र परिस्थिती, अनेक विचित्र झगडणारे तुमच्या जीवनात आहेत, तर शांत राहा, देवाच्या समागमी राहा, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात. ही सर्व परिस्थिती बदलते. त्याच्या वात्सल्यात राहा, त्याचं वात्सल्य तुम्हाला कौशल्य दाखवेल. प्रेज द लॉर्ड. अशी सर्व परिस्थिती त्याच्या प्रीतीद्वारे, वात्सल्याद्वारे, कौशल्यात परिवर्तित होईल. याकरता त्याच्या प्रीतीमध्ये राहा, त्याच्या शांतीमध्ये राहा. झगडून, निंदेबद्दल निंदा करून, वाद करून प्रश्न सुटणार नाही, त्याचं फळ मिळणार नाही. नीतिसूत्र 26 अध्यायामध्ये पण सुंदर आहे, पहा वचन. नीतिसूत्र याचा 26वा अध्याय, नीतिसूत्र याचा 26 अध्याय 20 आणि 21 वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्र 26, 20, 21. सरपण नसल्यामुळे विस्तो, कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो. पहा वचन पुन्हा वाचतो. सरपण नसल्यामुळे विस्तो, कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो. पहा, सरपण नसला तर विस्तो, कानाशी लागणारा कोणी नसला तर तंटा मिटतो. जर शाब्दिक युद्ध झाले नाही तर तंटा उपस्थित होणार नाही, नीतिसूत्र वचन सांगतं. सरपणच नाही तर विस्तव कुठून येणार? तंटा करणारच नाही, कानाशी लागणारच नाही, शब्दाला शब्द बोलणारच नाही, तर तंटा होईलच कसा? निखाऱ्यावर जसे कोळसे, विस्तावाला जसे सरपण, तसा भांडण पेटवण्यास भांडकर लागतो. पहा, भांडण कधी पेटतं, तंटा कधी होतो? ज्या शब्दाला शब्द होतात. तुमची निंदा करण्यावर निंदा करता तुम्ही, कोणी युद्ध करण्यावर तुम्ही युद्ध करता, तेव्हा तंटा होतो. पण त्यांच्या तोंडालाच लागलं नाही, त्यांच्या शब्दाला कानालाच लागलं नाही, तर तंटा उपस्थित होणार नाही. देवाच्या समागमे शांतीत प्रीतीत तुमची वर्तणूक करणारे तुम्ही असाल तर सर्व परिस्थिती बदलेल. देवाचं वात्सल्य, देवाची शांती, देवाचं वचन
देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे कार्य होईल. देवाचं वात्सल्य तुमच्या जीवनी कौशल्य दाखवेल. असंच एक वचन सुंदरचं नीतिसूत्र 16वा अध्याय 7व वचन आहे. नीतिसूत्र 16:7. नीतिसूत्र 16:7 वचन काय म्हणतं पहा. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूचेही त्याच्याशी समेट करावयास लावितो. प्रेज द लॉर्ड. जर आपण शांतीने प्रीतीने देवाने जे ख्रिस्तामध्ये मार्ग दाखवले त्या मार्गाने जर आपण चालणारे आहोत, मग तंटा करणारे किती असू द्या, किती वैरी असू द्या, किती विपरीत परिस्थिती असू द्या, परमेश्वर तुमच्या शत्रूंचा तुमच्या संगती समेट करवेल. प्रेज द लॉर्ड. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले. जर आपले मार्ग परमेश्वराला आवडले, आणि परमेश्वराला आवडणारे मार्ग कुठले आहेत? निरंतर प्रार्थनेत राहणं, त्याच्या वचनात राहणं, पवित्र आत्म्यानुसार चालणं, शांती करणं, आशीर्वादित बोलणं, निंदेबद्दल निंदा न करणं, झगडणाऱ्याबरोबर न झगडणं, हे परमेश्वराला आवडते मार्ग आहेत. तुमच्या समोर तटबंदी आहे. तटबंदी बंद असलेल्या शहरात जर तुम्ही अडकलेले आहात, अशी परिस्थिती तुमच्या समोर आहे, झगडणारे आहेत, निंदा आहेत, त्रास आहे, तुम्हाला मार्ग मिळत नाही, अंधकारमय परिस्थिती आहे, तर देवाच्या समागम राहा, त्याच्या शांतीच्या मार्गात राहा, त्याच्या प्रार्थनेत राहा, त्याची आत्मिक शस्त्रसामग्री धारण करणारे बना. कारण की तुम्हाला माहित नाही, आपल्याला माहित नाही की आपलं युद्ध त्या रक्तमांसांबरोबर नाही, तर आकाशातले दुरात्मे, सैतानाच्या कुयुक्त्या यांच्या संगती आहे. आणि त्या जर तुमच्या जीवनातून खाली पडावा असं वाटत असेल, तर परमेश्वराला आवडणाऱ्या मार्गामध्ये राहा. पहा, नीतिसूत्र 16वा अध्याय 7 वचन सांगते की मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंसही त्याच्याशी समेट करावयास लावितो. परमेश्वर समोरची परिस्थितीच बदलून टाकतो. जे तुमच्या विरोधात उभे आहेत त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी दया उत्पन्न करतो. याकरता परमेश्वराच्या वात्सल्यात राहा, परमेश्वराच्या वचनात राहा, परमेश्वराच्या आत्म्यात राहा, आणि आपलं जीवन जगणारे बना. परमेश्वर समोरची विपरीत परिस्थिती त्याच्या वात्सल्याने बदलतो. कठीण कठोर झालेल्या गोष्टी तुमच्यासाठी शिथिल अशा बनवतो. परमेश्वर समोरच्या कठोर झालेल्या परिस्थिती त्याच्या वात्सल्याने मृदू शिथिल असा बनवतो. जर आज तुम्ही तटबंदी झालेल्या अशा शहरात अडकलेले आहात, निंदामय परिस्थिती आहे, मार्ग मिळत नाही, चौबाजूनी शत्रूंचा अटॅक झाल्यासारखी परिस्थिती असेल, आणि ती परिस्थिती बदलावी असे तुम्हाला वाटत असेल, तर देवाची आत्मिक शस्त्र सामग्री धारण करणारे बना, देवाला आवडणाऱ्या वाटेने चाला, शांतीने राहा, प्रार्थना करणारे बना, विश्वास आणि वचनाची ढाल हाती घ्या. पहा, समोरची परिस्थिती परमेश्वर बदलून टाकेल. प्रेज द लॉर्ड. शाब्दिक युद्ध करणारे बनू नका. पहा, शाब्दिक युद्ध करणारे बनू नका असं पौल सांगतो, कारण की ऐकणाऱ्याचा नाश होतो. असे बल पराक्रम याने काही निष्पन्न होत नाही. बलाने नाही, पराक्रमाने नाही, माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, परमेश्वर म्हणतो. जकर्या 4 अध्यायात मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंसही त्याच्याशी समेट करावयास लावतो. होय, जर आपण परमेश्वराच्या मार्गात राहतो, परमेश्वराच्या आत्म्यात राहतो, परमेश्वराच्या प्रार्थनेत राहतो, परमेश्वराची आत्मिक शस्त्रसामग्री धारण करणारे बनतो, तेव्हा परमेश्वर समोरची विपरीत परिस्थिती बदलतो. त्याच्या वात्सल्याने तुमच्या जीवनात तो कौशल्य दाखवतो. प्रेज द लॉर्ड. तटबंदी असलेल्या शहरात मला त्याने ठेवलं आणि त्याच्या वात्सल्याने कौशल्य दाखवलं असं देवाचं वचन सांगतं. जर तुमची समोरची परिस्थिती बदलायची असेल, तुम्हाला माहित नाही समोर सैतान अनेक कुयुक्त्या करत आहे, अनेक निंदमय परिस्थिती तयार करत आहे, तुमचे मार्ग अडवावेत म्हणून, तुम्ही विश्वासातून मागे वळावे म्हणून, तुम्ही प्रार्थनेतून मागे वळावे म्हणून, तुम्ही परमेश्वराचं नाव मुखातून घेऊ नये, तुमच्या तोंडातून दोष बाहेर पडावे, तुम्ही निंदा करावी एकमेकांची, तुमच्या जीवनातून निंदा द्वेष कलह बाहेर पडावेत म्हणून तो तुमची परिस्थिती, तुमची मनस्थिती, तुमचं मन, तुमची बुद्धी यांना सर्व बळकून देतो. हे सैतानाच्या कुयुक्त्या आहे. तो तुमच्या जीवनात डायरेक्ट प्रवेश करू शकत नाही, तुमच्या अंतःकरणात प्रवेश करू शकत नाही, कारण ख्रिस्ताचं पवित्र शुद्ध रक्त तुमच्यावर आहे, त्याची प्रीती तुमच्या
जीवनात आहे. जोपर्यंत तुम्ही मुखाने बोलत नाही तोपर्यंत त्या सैतानाला कळत नाही. पहा यशाया 39 अध्याय, मागे एक 8-10-15 दिवसापूर्वी हे वचन सांगितलं होतं प्रभूमध्ये मी तुम्हा सर्वांना ख्रिस्तामध्ये विदित केलं होतं. काय सांगितलं की पहा हिजकिया बरा होतो, शेजारच्या बाबेलच्या राजाचा पत्र नजराना घेऊन होतो, तो खुश होतो, तो सर्व संपत्ती सर्व भंडारे ओपन करून त्याला दाखवतो. यशा येतो, यशा त्याला म्हणतो ही लोक कोण आहेत, ही कशासाठी आली आहेत आणि तू त्यांना काय दाखवलंस. असे 3 प्रश्न त्या हिजकिया राजाला यशा विचारतो. हिजकिया त्याला सांगतो मी काहीच ठेवलं नाही, मी शहरातलं सर्व दाखवलं. यशा म्हणतो बघ आता तुझी मुलं सुद्धा बाबेलच्या राजाचे दास बनतील. आणि होय तुम्ही तुमचे भंडारे जेव्हा ओपन करता, मुखाने जेव्हा बोलता, तुमची आतली परिस्थिती, तुमची विपरीत परिस्थिती जेव्हा पहा तुम्हाला समोरची परिस्थिती बदलताना दिसत नाही, तुमचे आजार, तुमच्या गुप्त गोष्टी तेव्हा तुम्ही तोंडाने बोलून दाखवता, निंदा करता, त्या सैतानाला, त्या दुष्टाला त्या गोष्टी कळतात. आणि सैतानाची तीच इच्छा आहे, त्या दुष्टाची तीच इच्छा आहे, तुमच्या अंतःकरणात ज्या गुप्त गोष्टी आहेत त्याला फोडायच्या आहेत, त्याला त्या बाहेर काढायच्या आहेत तुमच्या मुखाद्वारे. योबाचं उदाहरण घ्या. परिस्थिती विपरीत होती, डोक्यापासून नखापर्यंत तो आजारी होता. त्याची बायको त्याला म्हणते आता तरी देवा सत्व सोडून द्या, आता तरी त्या देवाला सोडून द्या. तो म्हणतो देवाकडून फक्त सुखच घ्यावं, दुःख घेऊ नये काय. तिथं वचन आहे 2ऱ्या अध्यायामध्ये की योबाने आपल्या वाचेने देवाविरुद्ध पाप केलं नाही. लक्षात ठेवा, जेव्हा परिस्थिती विपरीत असते, मुख गिळून गप्प राहा, प्रार्थनेत राहा, वचनात राहा, आत्मिक शस्त्र धारण करा, त्याच्या वात्सल्यात राहा, शांतमय वाटेने चालणारे बना. तुमची परिस्थिती विपरीत परमेश्वर बदलेल, त्याचं वात्सल्याद्वारे तुम्हाला तो कौशल्य दाखवेल. प्रेज द लॉर्ड. आपल्या मुखातील आतल्या गोष्टी, तुम्ही आजारी आहात, एक साधं उदाहरण आहे, तुम्ही आजारी आहात, काही दुःखत आहे, मुखाने बोलून दाखवू नका, प्रार्थना करा, गुडघ्यावर या, परिस्थिती परमेश्वर बदलेल. तुम्हाला निंदा होत आहे, तोंडाने निंदा करणारे बनू नका, शाप देऊ नका, आपलं पात्र अंतःकरणापासून शुद्ध राखा. निंदेबद्दल निंदा करू नका, शापाबद्दल शाप देऊ नका, आपल्या मुखाने काहीच बोलू नका. अशी जेव्हा विपरीत परिस्थिती असते, परमेश्वर ती विपरीत परिस्थिती त्याच्या वात्सल्याने बदलेल. तुमच्या शत्रूंच्या मनामध्ये तो वात्सल्य निर्माण करेल आणि तुमचा आणि त्यांचा तो समेट घडवेल. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्यापासून कोणी दूर असेल, तुम्ही अनेक विनंत्या करत असाल, अनेक विनवण्या करत असाल, परिस्थिती विपरीत होते, कारण तो दुष्ट त्याच्या कुयुक्त्या आहेत. पहा, अनेक दुष्ट आत्म्या आहेत, अनेक त्यांनी परीक्षा प्रसंग मांडून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला बदलायचे आहेत, तर तुमच्या आपल्या शक्तीने ते होणार नाही. परमेश्वराच्या आत्म्याशिवाय त्या गोष्टी शक्य नाहीयेत, त्याच्या वचनाशिवाय शक्य नाहीयेत. विश्वासरूपी ढाल, वचनाची तलवार आपल्या हाती घ्या, त्याच्या आत्म्यामध्ये राहा, परमेश्वराच्या प्रीतीमध्ये पांघरून घेतलेले बना. परमेश्वराचं वात्सल्य तुमच्या ठाई ते कौशल्य दाखवेल. प्रेज द लॉर्ड. आपल्या मुखातून दोष बाहेर काढू नका, आतमध्ये पण ठेवू नका, मुखात सुद्धा ठेवू नका. आशीर्वादित बोला, आशेने बोला, विश्वासात बोला, वचन क्लेम करा, वचन आपल्या जीवनात रममान राहा. ती गायी जसं गवत खाऊन थोड्या वेळाने रवंत करते, तसं वचन आपल्या हृदयात साठवा. पहा, स्तोत्रसंहितेमध्ये वचन आहे, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन मी माझ्या हृदयात ठेवलेलं आहे. होय, ती आध्यात्मिक संपत्ती आहे. शहाण्या 5 कुमारिका, त्यांची दिवे लावलेले होते, साठवणुकीचं तेल त्यांच्याकडे होतं, वाणी झाली वर येणार आहे, आणि त्या तयार होत्या, जागृत होत्या, त्या आतमध्ये गेल्या. आतमध्ये जायचंय सार्वकालिक जीवनामध्ये, देवाच्या राज्यात, तर शाब्दिक युद्ध बंद करा. तोंडाने वाईट गोष्ट बोलणं बंद करा, युद्ध करणं बंद करा, शाब्दिक युद्ध बंद करणं बंद करा. पहा, तुमच्यावर निंदा होत आहे, अनेक तटबंदी आहेत, घेरले गेलेले आहात. देवाच्या वात्सल्यात राहा, विश्वासात राहा, तो तुमच्या शत्रूंचा समेट तुमच्या संगती करेल, सर्व परिस्थिती वात्सल्याद्वारे कौशल्याद्वारे बदलून टाकेल. प्रेज द लॉर्ड. विश्वासू राहा. दाविदासमोर गोल्यात उभा होता, दानिला समोर पहा सिंहाची गुहा होती, ख्रिस्तासमोर वधस्तंभ होता, पण तो देवाच्या आज्ञेत राहिला. देवाने त्याला 3ऱ्या दिवशी उठवलं. दानिलाच्या परिस्थितीत देवाने सिंहाची मुखे बंद केली. योसेफला जेलमध्ये टाकण्यात आलं, छळण्यात आलं, इर्म्याला सुद्धा विहिरीत टाकण्यात आलं.
चिखलाच्या विहिरी. परिस्थिती परमेश्वर बदलेल. होय, जीव गेला तरी ख्रिस्ताच्या विश्वासात राहा. बुखाने शाप युद्ध करणारे बनू नका. हे युद्ध आत्मिक आहे. आपलं युद्ध रक्तमांसांबरोबर नाही. निंदा करण्यावर निंदा करायची नाहीये. आशीर्वादाचं वतन मिळण्याकरता आपल्याला पाचारित झालेले आहोत, तर आशीर्वादच द्या, पेत्र सांगतो. निंदेबद्दल निंदा करणारे आणि मुखाने बोलणारे असे बनू नका. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंचेही त्याच्याशी समेट करावायला लावतो. होय, विश्वास ठेवा, परमेश्वर अशा सर्व शत्रूंशी तुमचा समेट घडवेल जेव्हा परमेश्वराला तुमचे मार्ग आवडतील, तुमचं बोलणं आवडेल, तुमचं अंतकरण आवडेल, तुमचं मन आवडेल, जे त्याच्या प्रीतीने भरलेलं असेल, शांतीने भरलेले असेल, आशीर्वादाने भरलेलं असेल, वचनाने भरलेलं असेल, त्याच्या प्रार्थनेत रममान असाल, नेहमी प्रार्थनेत निरंतर प्रार्थना करणारे असाल, परमेश्वर त्याच्या वात्सल्याने तुमच्या जीवनात कौशल्य दाखवल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. काय तटबंदी असलेल्या शहरात आज आपण अडकलेले आहोत? काय तटबंदी खाली पडायची? काय एरियाची तटबंदी खाली पडली, जयघोष केला त्यांनी, 7 वेळा प्रदक्षिणा घातली, तटबंदी खाली पडण्यात आली. प्रेज द लॉर्ड. पहा, अजून एक वचन वाचूया. नीतिसूत्र 28:20. नीतिसूत्र याचा 28 अध्याय 20 वचन. नीतिसूत्र 28:20. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते, पण जो धर्मान होण्याची उतावळी करीतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, नीतिसूत्र 28:20 सांगतं, ज्याचं मन स्थिर आहे त्याला आशीर्वादाची रेलचेल असते. मन स्थिर करा त्याच्या विश्वासात, त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात. अंतकरण आतली शस्त्र सामग्री धारण केलेले आणि आतल्या गोष्टी नेटक्या करणारे बना. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल असते, पण जो धनवान होण्याची उतावळी करीतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. अशा सर्व परिस्थितीत उतावळीपणा करू नका, घाईघाईने प्रयत्न करू नका. देवाच्या समागमे राहा, मन स्थिर ठेवा, ख्रिस्तावर, देवावर विश्वास ठेवा. परिस्थिती बदलून जाईल आणि आशीर्वादांची रेलचेल बनेल तुमच्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. पहा, शेवटची काही 3-4 वचन आहेत, आपण प्रभूमध्ये फास्टली वाचूया. यशया 54 अध्याय. यशया 54 15 वचन काय म्हणतं पहा. यशया 54 15 काय म्हणतं पहा. यशया 54 15 वचन काय म्हणतं पहा. पहा, तुझवर गर्दी झाली ती मजकडून झाली नाही. तुझ्यावर कोण गर्दी करीतो, जो करील तो तुझमुळं पडेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, तुझ्यासमोर जी गर्दी आहे, तटबंदी आहे, ती कोणामुळे झाली आहे? ती माझ्यामुळे नाही झालेली, मी नाही केली तुझ्या जीवनामध्ये, पण जो गर्दी करतो तो तुझमुळे पडेल. कारण की परमेश्वर तुमच्या बरोबर असेल. तुम्ही परमेश्वराच्या समागमे असाल, त्याच्या विश्वासात असाल, त्याच्या आत्म्यामध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही राहताल तेव्हा त्या सर्व गर्दी पडून जातील. प्रेज द लॉर्ड. पहा, अजून एक वचन वाचूया. यशया 41 अध्याय. यशया 41 अध्याय वचन काय सांगतं पहा. यशया 41 अध्यायात वचन काय सांगतं पहा. यशया 41 अध्याय यातलं 12 आणि 10 ते 13 वचन वाचूया. यशया 41 10 ते 13. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर म्हणतो, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. पहा, जे तुझवर शुद्ध झाले ते लज्जित व फजित होतील. तुझ्याशी झुंजणारे शून्यवत नष्ट होतील. तुझ्याशी लढणाऱ्यास धुंडाळशील, पण ते तुला सापडायचे नाही. तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणतो आहे की भिवू नको, मी तुझे सहाय्य करीतो. होय, परमेश्वराच्या समागमे राहा, त्याच्या आत्मिक शस्त्र सामग्रीमध्ये राहा. परमेश्वर तुमचा उजवा हात धार्मिकतेचा हाताने तुमचा उजवा हात धरून म्हणत आहे, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तुझ्याशी लढणाऱ्यांना तू धुंडाळशील, ते सापडणार नाहीत.
जे युद्ध करणारे आहेत, जे तटबंदी करणारे आहेत, त्या संगती युद्ध करणारे बनू नका, तर देवाच्या समागमे राहा, देवाच्या प्रार्थनेत राहा, देवाची आत्मिक शस्त्र सामग्री धारण करा. ती सर्व युद्ध लढण्याची परिस्थिती बदलून टाकेल परमेश्वर. शेवटची वचन वाचूया. स्तोत्र संहिता 31 अध्याय. वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 31 यातलं 19 ते 21 वचन काय म्हणतं पहा. तुझे चांगुल किती थोर आहे, तुझे भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेविले आहे. तुझा आश्रय करणाऱ्यासाठी मनुष्य मात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहे. तो आपल्या समक्षतेच्या गुप्तस्थली मनुष्याच्या कलापासून त्यास लपवितो, शब्द कलापासून त्यास आपल्या मंडपात रक्षितोस. परमेश्वर धन्यवादित असो, त्याने मला तटबंदीच्या शहरात ठेवून आपल्या वात्सल्याचे कौतुक दाखविले आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, जेव्हा तुमच्या समोरची तटबंदी असते, युद्ध करणारे असतात, निंदा करणारे असतात, अशा सर्व परिस्थितीत जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या समागमे राहता, त्याच्या पंखाच्या आश्रयास जाता, परमेश्वर त्याच्या वात्सल्याचं कौशल्य तुमच्या जीवनात दाखवल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. याकरता त्या तटबंदीकडे पाहू नका, निंदेकडे पाहू नका, वादिवादाकडे पाहू नका, तर परमेश्वराची आत्मिक शस्त्र सामग्री ख्रिस्तामध्ये धारण केलेले बना. त्याच्या आश्रयात जा. त्याच्या मंडपात तो रक्षितो. अशा तटबंदीच्या शहरात परमेश्वर त्याच्या वात्सल्याद्वारे कौशल्य दाखवणारा परमेश्वर आहे. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकण्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊ. प्रभूची प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता संपूया. या आपण आपले नेत्र बंद करू आणि प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. वेळेकरता, समयाकरता. होय प्रभू, घरातील व्यक्ती ऑनलाईन मंगलताई पाहत आहेत, हिवाळी कुटुंब पाहत आहेत, शेजारची ताई दादा, त्यांची सुना, नातवंड, लेकर, हे सर्व आज या समय ख्रिस्ताच्या नामात तुझकडे सुपूर्त करतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ख्रिस्ता पवित्र आत्म्यामध्ये शस्त्र सामग्री धारण केलेले असं तू बनव. त्याच्या जीवनात जे काही तटबंद्या असतील, ख्रिस्ता या वचनाद्वारे, विश्वासाद्वारे पाडून टाक. त्याचं जीवन स्वतंत्र ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये विजयशाली असं तू बनव. दैहिक त्रास त्यांच्या जीवनातून काढून टाक. पायाचं दुखणं असेल, हाताचं दुखणं असेल, भयभीतपणा असेल, विश्वासाद्वारे, तुझ्या आरोग्याद्वारे काढून टाक. आज रात्री असेल जागृत ठेव. सुंदरसं अन्न दे, त्यांना खाऊन शक्ती सामर्थ्य दे, शक्ती सामर्थ्य कार्यासाठी कार्य कर. जे भुकेले ताणेल त्याच्या मुखास अन्न पाणी दे. जे आजारी आहेत, त्रासात आहेत, प्रार्थना करत आहेत, त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर ख्रिस्तामध्ये, त्यांचे आजार ख्रिस्ता तुझ्या आरोग्यात भरून काढ. होय, सर्व पास्टर सेवकांनाही तुझ्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल आणि जे अंधकारात आहेत ते प्रकाशात तो आण. या पावसाच्या परिस्थितीत जे प्रवास करतात त्यांना सुखरूप घरी पोहोचव. जे दुःखात, क्लेशात आहेत त्यांचं सांत्वन कर. आज जे बंधनात आहेत सैतानाच्या, त्यांना पवित्र आत्म्यामध्ये, ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये बंधमुक्त जीवन ख्रिस्तामध्ये तू दे. जे कामासाठी वनवून फिरतात त्यांच्या हाताला काम दे आणि जे कष्टाने कमवतात त्यांच्यात बरकत दे ख्रिस्तामध्ये. सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्तामध्ये तू ऐकलेला आहेस आणि फळ दिलेलं आहेस, म्हणून तुझा धन्यवाद देतो ख्रिस्ताच्या नावात. आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणतात की त्या आमेन. हे आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, प्रार्थनेत राहा, विश्वासात राहा.